बिनविरोध उमेदवारांची चौकशी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलेला आहे। आयोगानं बिनविरोध उमेदवारांचा अहवाल मागवलेला आहे। उमेदवारांवरील दबावाची शहानिशा केली जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आयोगानं आदेश दिलेले आहेत। तर राज्यातील 70 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि याच बिनविरोध उमेदवारांची चौकशी केली जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय घेतलाय। आयोगाने या बिनविरोध उमेदवारांचा संपूर्ण अहवाल मागवलेला आहे। तसंच इतर उमेदवारांवरील दबावांची देखील शहानिशा केली जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आले ते कसे काय आले त्याचा तुम्ही अहवाल द्या। कोणावर दबाव होता का त्यांच्या अर्जात? हे ढोंग आहे सगळं। अहवाल कसला मागताय? आत्ता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे। देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते। हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे। 65 लोक बिनविरोध निवडून येतात। कोणत्या आधारावर? काय म्हणून असं यांचं कर्तृत्व आहे की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं? लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या। अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत, बॅरिस्टर नाथ पै कधी बिनविरोध निवडून आले नाहीत, वसंतदादा पाटील बिनविरोध निवडून आले नाहीत, राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आले नाहीत, नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आले नाहीत। आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची।